नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये। SRPFचा पहिला कट ऑफ मित्रांनो आज लागलेला आहे। ग्रुप 15 गोंदियाचा कट ऑफ जाहीर झाला आहे। तर SRPFचे जे काही गटामध्ये भरती आहे त्याच्यापैकी सर्वात अगोदर नंबर लागला तो ग्रुप 15चा आणि लेखीला पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्व कास्टचे लेखी पात्र यादी आपण बघणार आहोत। कितीच मार्क्सवर सर्वसाधारण उमेदवार असेल किंवा समांतर आरक्षणामध्ये येणारा उमेदवार असेल तो पात्र झाला आहे। प्रत्येक कास्टचं डिटेल ॲनालिसिस बघूया। चला तर मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात। सर्वात अगोदर किती जागा होत्या चला ते बघूयात। तर बघा मित्रांनो, ही ती जाहिरात होती महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया। तर एकूण जागा होत्या मित्रांनो 133 जागा होत्या। त्याच्यामध्ये अजा अज विजे भजब भजक भजडला जागा नव्हत्या। भजक आणि भजड या दोन कास्ट सोडून बाकी सर्व कास्टना जागा होत्या। तर खुल्याला एकूण 43 जागा होत्या, सर्वसाधारणच्या 26 जागा होत्या। तर अशा एकूण 133 जागांचं ही तुम्ही बघू शकता अशा जागा होत्या। आणि आता त्या डिटेलमध्ये बघणार आहोत की कुठल्या कास्टचा कितीवर हा मुलगा पात्र ठरला आहे। तर चला बघूया। तर मित्रांनो पेपर आपला जवळ आलाय, तर एकदम तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करायचं असेल तर कसं करणार आहे त्यासाठी स्पेशल पोलीस भरती 25,000 प्लस जम्बो PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले क्वेश्चन 25,000 कधी झालेले 2004 ते 2023 मध्ये झालेले। कशाचे क्वेश्चन? GK आणि मराठीचे। आपल्याला माहिती मराठी असेल किंवा GK असेल परत तेच क्वेश्चन विचारल्या जात आहेत। तर आपल्याकडे जर एवढ्या मोठ्या क्वेश्चनचा साठा आहे 25,000 प्लस प्रश्न आपल्याकडे जर असतील तर त्याच्यामधूनच प्रश्न हे जसेच तसे उतरणार आहेत, फक्त चालू घडामोडी सोडून बाकी सर्व प्रश्न ते रिपीट होतात। तर निश्चित हे पुस्तक आपण घ्या आणि जवळपास 45 प्लस मार्कांची तयारी याच्यामधून होणार आहे। जर पॅटर्ननुसार पेपर पडला तर 50 मार्काला GK प्लस मराठी विचारले जाईल, 45 प्लस मार्क आपल्याला याच्यातून मिळणार आहे। तर निश्चित हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे। झटकन रिव्हिजन पटकन घरीतून वर्धित जवळच्या बुकस्टॉलवर जा आणि आजच्या पुस्तकाची मागणी करा। तर चला मित्रांनो कट ऑफ आपण सुरू करूया। पहिलं आहे ओपन म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरी। त्याच्यामध्ये जर बघितलं एक सर्व्हिसमॅन ओपनचा 54 मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड 88 मार्कवर। त्याच्यानंतर मित्रांनो समोर आपण जाणार आहोत अंशकालीन 89 मार्कावर, पोलीस चाइल्ड 89 मार्कावर। त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो होमगार्ड मित्रांनो झालेला आहे 93 मार्क्स, 93 मार्क्सवर ओपनचा होमगार्ड क्वालिफाईड झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला सर्वसाधारण उमेदवार आता बघायचा आहे। तर सर्वसाधारण उमेदवार हा 95 म्हणजे 95 मार्क्सवर क्वालिफाय झाला आहे। आता समोरची कास्ट आपण बघूया, ती आहे समोरची कास्ट SC ची बघूया चला। तर बघा मित्रांनो स्क्रीनवर बघतो आपण SC स्पोर्टमन 63 मार्क। त्याच्यानंतर होमगार्ड जर बघायला गेलो आपण 64 मार्क। त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 84 मार्कवर, अनाथ 86 मार्क्सवर ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत। आणि नन म्हणजे सर्वसाधारण जर बघायला गेले तर 89 मार्कवर ही सर्वसाधारण उमेदवाराची लिस्ट लागली आहे। त्याच्यानंतर नंबर येतो तो ST कॅटेगरीचा सुद्धा आपण सर्व माहिती बघणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वात अगोदर स्पोर्टमन ST 68 मार्कावरती, होमगार्ड 76, प्रोजेक्ट अफेक्टेड 76 मार्क्स इथं आपण बघू शकताय। आणि सर्वसाधारण उमेदवार हे 89 मार्क्सवर ही लिस्ट लागलेली आहे। त्याच्यानंतर समोरची कास्ट आहे VJA किंवा DTA ही कास्ट आहे। त्याच्यामध्ये जर आपण मित्रांनो बघायला गेलो तर सर्वसाधारण उमेदवारासाठी जागा होत्या आणि 93 मार्क्सवर ही लिस्ट लागलेली आहे। त्याच्यानंतर समोरचं NTB कास्ट आपण बघूया। NTBच्या सर्वसाधारण कास्टसाठी ही जागा होत्या आणि सर्वसाधारण उमेदवारासाठी जागा होत्या आणि 93 मार्क्सवर ही लिस्ट इथं NTBची लागलेली आहे। त्याच्यानंतर आपण SBC प्रवर्ग बघूया। SBCचं बघायला गेलो तर ही लिस्ट गेली आहे 91 मार्क्सवर SBCची लिस्ट ही गेलेली आहे। त्याच्यानंतर आपण OBCची बघूया मित्रांनो। तर OBCची बघत असताना सर्वसाधारण उमेदवार आपण अगोदर बघू। सर्वसाधारण OBC किती मार्क्सवर ह्या ठिकाणी क्वालिफाय झाला आहे। तर सर्वसाधारण OBC जर बघायला गेलो तर 92 मार्क्स OBC कास्ट 92 मार्क्सवर हा सर्वसाधारण उमेदवार क्वालिफाय झालेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बाकीचं अर्थक्विक भूकंपग्रस्त 56 मार्क्स। त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 85 मार्क्स, होमगार्ड 85 मार्क्स, स्पोर्टमन 87 मार्क्स, अनाथ 89 मार्क्सवर क्वालिफाईड झालेला आहे। समोरची कास्ट आहे SCBC, जे काही मराठा समाजासाठी यावर्षी जे आरक्षण दिलं त्याचा किती जणांना फायदा झाला, कसा झाला बघा। SCBCचा होमगार्ड 71 मार्क्सवर, प्रोजेक्ट अफेक्टेड 72 मार्क्सवर, स्पोर्टमन मित्रांनो त्या ठिकाणी 82 मार्क्सवर आणि त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 86 मार्क्सवर
त्याच्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारसुद्धा 86 मार्क्सवर क्वालिफाय झाला. तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी फायदा झालेला दिसतो मराठा कास्टला. कारण जे या ठिकाणी ओपनची लिस्ट 95वर गेली तिथंच ही बघा SCBCला 86 मार्क्सवर असा फायदा होतो मित्रांनो आरक्षणाचा. हा तुम्हाला समजला असेलच. त्याच्यानंतर EWS आपण बघूया. EWS जर बघायला गेलो तर 54 मार्क्सवर त्या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवार खाली 54 मार्क्सवर आलेला आहे. आणि याचं कारण एकच आहे मित्रांनो, कारण जे काही मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं त्याच्यामुळे ते गेले SCBCमध्ये आणि EWSमध्ये कमी समाज राहिला आणि त्याच्यामुळे त्यांचा हा फायदा त्यांना दिसून आला. EWS फक्त या ठिकाणी 54 मार्क्सवर सर्वसाधारण उमेदवार पात्र ठरलेला आहे आणि अशा प्रकारचा फायदा EWSला दिसून आलेला आहे. तरी झाली मित्रांनो संपूर्ण यादी. याचा पेपर लवकरच सर्व पेपर सोबत होतील, त्याच्यामुळे यादी आपण बघितली असेल. चला ह्या कट ऑफ तुमचं सर्व शंका दूर झाल्या असेल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.